उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे दाखल झाले होते। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर आले। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवर पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे। महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपासून धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात, असं ट्विट धंगेकरांनी केलंय। खिचडी चोर असल्यामुळे सर्वच जण चोर वाटतात असा टोला लगावलाय मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना। आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपावर राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव असल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवारांचे अकोले इथले खंदे समर्थक अमित भंगरेंनी या पार्श्वभूमीवर मंत्री विखेंची भेट घेतली आहे। त्यामुळे भांगरे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे। पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत, त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं देखील महाजन म्हणाले। सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे। या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे। यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आणखीनच घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशामध्ये रोज 1 लाखावर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते आहे। ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 22 दिवसांमध्ये देशात 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली गेली। नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर येथील निवासी भागामध्ये किराणा गोदामाला आग लागली। गोदाम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अग्निशमन विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्यात आली। दादर येथील कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्ह दिसतात। दिवाळीनिमित्त राज्य परिवहन मंडळाने 16 ते 18 ऑक्टोबर या 4 दिवसात पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड 3 या स्थानकांवरून बसच्या 6000 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत। त्याद्वारे सुमारे 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला। तर प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीमध्ये सुमारे 6 कोटी रुपये जमा झाले। भाऊबीजेच्या निमित्तानं मावळच्या वडगावामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नवीन वर्षाच्या स्वागताची नवी संकल्पना घेऊन साकारलेल्या या दिवाळी पहाट सबरंग कार्यक्रमाने वडगावचा आसमंत सुरांनी भारावून गेला। पार्श्वगायक देवांश भाटे यांच्या सुरेल आवाजाने उपस्थित वडगावकर मंत्रमुग्ध झाले। जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकाचे 30 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलंय। राज्यामध्ये सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नाही। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र यावर्षी जिल्हा स्तरावर याबाबतचे आदेश न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी अनिश्चितता पसरली आहे। हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढतात। डंकिन ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलंय। शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा हा उभा करण्यात आलाय।
बालकलाकारांच्या या कलेचं विशेष कौतुक केलं जात आहे। पुण्यात दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसलाय। पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्याने या अपघातामध्ये शेळी, पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झालाय। दिवाळीनिमित्त आईसोबत पालघर इथल्या नातेवाईकांकडे आलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झालाय। नदीत पाय घसरून पडल्यानं तिचा मृत्यू झाला। आता खऱ्या अर्थानं डिजिटल अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल होती आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे दररोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झालेत। यूपीआय व्यवहारामध्ये सप्टेंबरच्या तुलनेमध्ये तब्बल 13% वाढ झाली आहे। पुण्यामध्ये दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत राहिली। मागील वर्षी हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती। यंदा मात्र पुणेकरांनी दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणातून काही प्रमाणात दिलासा दिलाय। पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक 132 होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे। मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी AQI हा 201 इतका होता, जो वाईट श्रेणीमध्ये येतो। जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे 40गाव इथे एकाच व्यासपीठावर आले। 40गावचे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या शोकसंदेश कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही नेते हे एकाच व्यासपीठावर आले। मात्र एकाच व्यासपीठावर येऊन देखील गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष केलं। चिपळूणमधील मिरजोळी, गोवळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। भात कापणीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने बळीराजा संकटात सापडलाय। पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी आली। पालघर, बोईसर, कासा परिसरामध्ये दमदार पाऊस झालाय। या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक हे पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन तर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाणांचं वाटप करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू करण्यात आलंय। भिवंडीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील कासार आळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सायंकाळी रस्त्यावर रांगोळ्या काढून दिव्यांची आरास करून सगळेजण नववर्षाचं स्वागत करतात। मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसाने हजेरी लावल्याने रांगोळ्या वाहून गेल्यात। त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला। हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरनं दिल्लीच्या पावलावर पाऊल ठेवलंय। दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक 204चा टप्पा गाठलाय। सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये सर्वाधिक हिरवळ असताना सुद्धा याच परिसरात हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली आहे। बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे दिवाळी पाडव्यानिमित्त 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झालाय। महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजाप्रती कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी या सुरू ठेवण्यात आल्यात। मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजनही करण्यात आलंय। गवळी समाजात पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे। या निमित्त रेड्याची पूजा करून मिरवणूक काढली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही गवळी बांधवांनी ही प्रथा जपत मनमाड, येवला शहरामध्ये रेड्याची आकर्षक पद्धतीने सजावट केली। त्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी गवळणींच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक वाद्यामध्ये कलाट, ढोलकी,
चंग, डफाळ, टाळ तसेच पारंपरिक गाण्याची मेजवानी पाहायला मिळाली. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल प्रथम उत्साहात साजरी झाली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदी सोड दिवस साजरा केला जातो. यावेळी मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बालमित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही, कडूंसारख्या चिल्लर व्यक्तीकडून सल्ला घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर राणांनी बच्चू कडूंना दिलंय. आपण 4 वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेनं नाकारलं त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही प्रत्युत्तर दिलंय. तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोपही करण्यात आलाय.